ए माई बाप ठटरी के बरे, खोलकर सुन लो, तुम्हारे पूर्वज और तुम्हारे पुरखे तो नरक में है ही है, तुम्हारी आने वाली पीढ़ी भी नरक में जाएगी। ऐसी भक्ति कदापि हनुमान जी को प्रिय नहीं है। धर्म की नमस्कार। भंडारा जिल्ह्यात मोहाडी म्हणून एक गाव, तिथे एक धीरेंद्र शास्त्री नामक व्यक्तीने परमात्मा एक सेवक या मानव धर्माच्या महाराजांबद्दल काही वक्तव्य केले। त्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक खळबळ उडाली आहे। त्या अगेन्स्ट उमरेड शहरामध्ये मानव धर्माचे सेवक लोकांनी आज एक डेप्युटेशन उमरेड पोलीस स्टेशन इथे दिले आहे। त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय प्रकार घडला आहे? महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचं जे कार्य आहे, सामाजिक चळवळीचं कार्य, समाज सुधारणेचे कार्य व व्यसनमुक्त समाज घडवण्याचे जे कार्य आहे, ते कार्य संपूर्ण विदर्भाला माहीत आहे, किंबहुना महाराष्ट्रालाही माहीत आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे कार्य केलं, असं कार्य करणारे व्यक्ती विदर्भामध्ये सध्या तरी 50 वर्षामध्ये कोणीही व्यक्तिमत्व झालेलं नाही। फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजींनीच हे समाज घडवण्याचे कार्य केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं की व्यसनमुक्त समाज ही संकल्पना घेऊन त्यांनी हे कार्य मोठ्या प्रमाणात केलं। आज लाखो कुटुंब इथे आहेत विदर्भामध्ये, व्यसनमुक्त समाज म्हणून कार्य करत आहेत, व्यसनमुक्त जीवन जगत आहेत। त्यांच्यावर टिप्पणी करणारे हे कोण? ते बागेश्वर शास्त्री आहेत, बागेश्वर कामवाले धीरेंद्र शास्त्री आहेत। त्यांना इथलं काही माहीत नाही, बाबांच्या कार्याविषयी माहिती नाही। त्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या विरोधात नको ते शब्द व आक्षेपार्ह शब्द बोलले। त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलीस स्टेशनला अशी मागणी करतो की यांच्यावर गुन्हा दाखल करा व यांना ताबडतोब तत्काळ अटक करा, अशी आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे अटक करण्याबाबत। त्यांनी असंही बोललं की हे जे सगळे लोक या धर्माला मानणारे हे नरकात जातील वगैरे, असंही आम्ही बोलले आहे। ते त्यांचे भोंदू बाबा आहेत। ते जर खरोखर म्हणजे समाज सुधारक असते तर असे वक्तव्य त्यांच्या तोंडात आलेच नसते। ते भोंदू बाबा आहेत, भोंदू बाबा म्हणून ते मिरवतात असं आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे। त्यांच्यावर राजकीय लोकांच्या खूप म्हणजे वर्चस्व आहे ना आणि त्यांच्या अगेन्स्ट नागपूरमध्येही श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलनवाले यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आणि अटक करा म्हणून खूप प्रक्रिया, पण या राजकीय वर्दस्तामुळे त्यांना तिथेही अटक नव्हती झाली। त्यांना राजकीय पक्षाचं म्हणजे स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचा पाठबळ आहे। त्यांनी मागे नागपुरामध्ये दिव्य दृष्टी होतोबा त्यांनी आवाहन केलं, तर त्याच वेळेस श्याम मानवांनी त्यांना आवाहन केलं की तुम्ही खाऊन द्या, नसेल तर कबूल करा। तो पळाला नागपुरातून, पळ काढला नाही, पण तरी त्याच्यानंतरही त्यांना अटक झाली नाही। त्यांच्या राजकीय वरद हस्त असल्यामुळे अटक करत नाहीत। त्यांना तात्काळ अटकच केली पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि जर आज तुम्ही इथे डिटेशन दिलं, त्या संदर्भात पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे तुमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये हे सुरू आहे आमचं, म्हणजे पूर्ण सुरू आहे। जर यावर कारवाई नाहीच झाली तर मग आम्ही आंदोलन करू आता। जर कारवाई झाली नाही तर आंदोलन करू, ठिकठिकाणी करू, गावागावात करू आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊ की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे काय होतं हे माहीत असेल तर दाखवून देऊ। फार मोठं कार्य आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे। बघा, सेवक लोक हे खूप चिडलेले आहेत। जर त्या भोंदू बाबावर जर कारवाई झाली नाहीच तर तीव्र आंदोलनाचा इशारा हे मानव धर्माकडून देण्यात येत आहे। धन्यवाद।